सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. PCT's Infinity 90.4 FM वर मी आहे तुमच्यासोबत आरजे विद्या. श्रोते हो, चकाकतं ते सोनं असतं आपण म्हणतो, पण प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही सोनं असतेच असं नाही. स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकालाच सोनं भुरळ पाडतं किंवा प्रत्येकाजवळ एखादा तरी दागिना असावा असं आपल्याला वाटत असतं. आणि आपण एखाद्या मुहूर्तावर किंवा लग्न समारंभात किंवा असंच एखादा दागिना आपल्याला आवडला म्हणून आपण खरेदी करतो देखील. पण हे दागिने खरेदी करत असताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एक ग्राहक म्हणून कसं सतर्क राहणं गरजेचं आहे, हेच आपण आपल्या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत. या सिरीजचं नाव आहे सोनेरी नामा. आणि श्रोते हो, या एकंदरीतच सर्व गोष्टींची माहिती किंवा आपल्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे. स्मिताताई, तुमचं इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद विद्या, तुम्ही मला इथे बोलवताय आणि सगळ्यांच्यामध्ये सोन्याबद्दलची उत्सुकता पण असते, पण त्याच्या मागचा सोन्याच्या मागचा जो इतिहास आहे किंवा त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस देण्याकरता ह्या कार्यक्रमाची, ह्या सिरीजची तुम्ही करण्याची संधी देताय, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. स्मिताताई, स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून सोनं आपण म्हणतोच, तर हे सोनं खरेदी करत असताना आपण हा विचार करत नाही की खरंच हे सोनं आलं तरी कुठून, याचा उदय नेमका कुठून झाला आणि हे व्यवहारात आलं तरी कधी, बरोबर ना? तर या सोन्याचा इतिहास नेमका काय आहे, याचा उदय काय आहे, हे सुद्धा जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. बरोबर आहे. तुम्हाला भारतामध्ये म्हणजे सोन्याच्या बाबतीमध्ये खरं तर धातू ह्या संकल्पनेची ओळखच मुळात सोन्यामुळे झाली भारतीयांना. ठीक आहे. आणि ऋग्वेदामध्ये सोन्याला हिरण्य असे म्हणत असत. भारतातील दागिन्यांचा वापर हा 5000 वर्षापूर्वीच झालेला आहे. आपण बघतो महाभारतामध्ये, रामायणामध्ये सुद्धा सोन्याचा उल्लेख आढळलेला आहे. त्याच्या अनेक कथा पण त्याच्यामध्ये आहेत. रामायण म्हटल्यानंतर लक्षात आलं असेल तुम्हाला, सीतेला सुवर्णमुगाचा पडणारा मोह, ही गोष्ट लगेचच लक्षात येते. सो काही प्राचीन भारतीय दागिन्यांच्या भौतिक खुणा सिंधू संस्कृतीच्या सभ्यतेत पण सापडतात अगदी. आणि सुरुवातीचे दागिने अतिशय साधे होते. मणी असायचा, तार असायचे, दगडांपासून बनलेले असे असायचे. पुढे सिंधू खोऱ्यातील लोकांनी धातूंपासून दागिने आणि दागिन्यांपासून वेगवेगळ्या आकार असे बनवायला केले सोन्याचे, आणि मग तिथून ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पुढे 16व्या शतकांमध्ये मुघलांच्या आगमनाने दागिन्यांचा वापर आणि डिझाईनमधल्या नवीन नवीन कल्पना पण आल्या. त्यांनी रत्ने हे कसे त्याच्यामध्ये वापरायचे, आभूषण अभियांत्रिकीची कला आणि ज्ञान हे पण त्यांनी मुघलांनी त्याच्यामध्ये आणले. आणि मग त्याच्यानंतर त्यावेळेस सोन्याला तो धातू मौल्यवान धातू अशी ओळख तयार झाली त्यावेळेस. आणि मग रत्नांमुळेची पण त्याच्यामध्ये होत असलेल्या वापरामुळे रत्नांना सुद्धा एक त्याच्यामध्ये ओळख तयार झाली, मौल्यवान वस्तू म्हणून सुद्धा. आणि अशा प्रकारे ते नंतर जेव्हा ही ओळख तयार झाली मौल्यवान, तर मग तो सामाजिक प्रतिष्ठेचा पण एक भाग मानला जाऊ लागला. आणि अशा प्रकारे मग रशिया, युरोप किंवा भारतीय कारागिरांमध्ये त्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली. आणि मग भारतातील वसाहतीत राजवटीनंतर युरोपियन प्रभाव अधिक स्पष्ट झाल्यामुळे 19व्या आणि 20व्या शतकात सुरुवातीच्या शैलीमध्ये या सगळ्या दागिन्यांचे एकमेकांना विचाराचे देवाणघेवाण हे सगळं प्रसार जास्ती वाढत गेला. आता कार्टियरमध्ये ह्या राजाने पॅरिसमधून भारतीय महाराजांसाठी दागिन्यांची रचना केली होती. मग त्याच्यावरून सोन्याची सुद्धा सुरुवात झाली. तर असे वेगवेगळ्या ह्या ज्या युरोप म्हणा, रशिया म्हणा, रोम म्हणा, ह्या सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे दगडाचे जे होणारे दागिने जे आहेत त्याला सोन्यामध्ये करून सोन्याची एक वेगळी ओळख तयार केली गेली.
अच्छा, बरोबर. तर स्मिताताई, पूर्वीच्या काळी आदिवासी लोक जे होते ते वेगवेगळे दागिने परिधान करत होते, पण ते सोन्याचे नव्हते. तर आजूबाजूला जी वेगवेगळी झाडं होती त्या झाडांच्या मुळापासून, खोडापासून किंवा शंख शिंपले असतील, वेगवेगळ्या आकाराचे दगड असतील, तर या दगडांना, या झाडांच्या मुळांना वेगवेगळे आकार देऊन ते दागिने बनवत असत आणि ते परिधान करत असत. पण गरजेनुसार काही गोष्टींचा शोध घेत असताना या सोन्याचा शोध लागला. पण हे खरंच सोनं आहे आणि हे आपण व्यवहारात वापरू शकतो किंवा याचे दागिने करून आपण ते परिधान करू शकतो, हे कधी आणि कसं लक्षात आलं लोकांच्या? हा खूप चांगला प्रश्न आहे विद्या. दरी खोऱ्यामध्ये, नदी समुद्रामध्ये जे पाणी वाहत होतं त्याच्यामध्ये काही सूर्यप्रकाशात काही चकाकणारे कण तेव्हा पूर्वीच्या लोकांना ते दिसले आणि त्याच्यातलं काहीतरी वेगळेपण हे आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते कण गोळा करायला सुरुवात केली. कण गोळा करायला सुरुवात केल्यानंतर त्याला वितळवलं आणि वितळवून मग त्याला काहीतरी मनाजोगता आकार देता येतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग तेव्हापासून त्यांनी त्याचे वेगवेगळे आकार बनवून त्याला दागिन्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी आणायला सुरुवात केली आहे. सो ही सुरुवात तेव्हापासून झालेली आहे आणि त्याच्यातून मग त्या सोन्याला वेगवेगळं स्वरूप येत गेलं. अच्छा, स्मिता मॅडम, आजूबाजूला बघितलं की आपल्या एक गोष्ट लक्षात येते की लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत, स्त्री असो की पुरुष असो, प्रत्येकजणच सोन्याचा किंवा चांदीचा दागिना हा वापरतच असतो. पण हे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणं आणि सणासमारंभामध्ये असेल किंवा रोजच्या आयुष्यामध्ये आपण ते वापरत असतो. पण हे सोन्या चांदीचे दागिने फक्त एक हाऊस म्हणून वापरणं, एवढ्या पुरताच सोन्याचा वापर मर्यादित आहे की सोन्याचा अजूनही बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सोन्याचा वापर आपल्याला खरं तर फक्त दागिना म्हणून हेच सर्वसामान्य लोकांना माहिती आहे, पण सोन्याचा वापर आता हल्ली बऱ्याच क्षेत्रात होतो. ह्याची मुळं आपल्या संस्कृतीत, आपल्या अध्यात्मात सगळीकडेच आहे. सगळ्यात सुरुवातीला सांगते की सोन्याचे जसे दागिने बनतात त्याचप्रमाणे सोन्याच्या बाबतीमध्ये जे आहे ते आपल्याकडे बघा, लहान मूल जन्माला आल्यानंतर सोन्याचं वळं त्याच्यामध्ये घालून त्याला ते पाणी उकळून देतात, ते सुवर्णप्राश म्हणतात ते. त्याच्यानंतर मग बरेचसे च्यवनप्राश आहेत ज्याच्यामध्ये सुवर्ण वापरलं जातं. आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा सुवर्ण भस्म म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर मग जसं हा वापर आणि उपयोग लक्षात यायला लागले तसं मग मेडिकल क्षेत्रामध्ये सोन्याचा वापर जास्ती वाढला. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये पण वापर वाढला, होमिओपॅथीमध्ये पण वाढला आणि आयुर्वेदात पण वाढला. हा मेडिकल क्षेत्रामध्ये वाढायला लागला. तसतसं पुढे अजून हेही लक्षात आलं की सोन्याचा मूळ गुणधर्म जो आहे तो ऊर्जावाहक असा आहे. मग आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा वापर होतोय. जे आपण अँड्रॉइड टीव्ही, स्मार्ट टीव्ही बघतो, मोबाईल्स बघतो, लॅपटॉप्स बघतो, अशा या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये सुद्धा सोन्याच्या तारेचा वापर व्हायला सुरुवात झालेली आहे. का? कारण की सोन्याचा मूळ गुणधर्म हा ऊर्जावाहक आहे, त्याच्यामुळे तिथे वापर सुरुवात झाली. आणि तुम्हाला आठवत असेल विद्या की पूर्वीच्या काळी साडीमध्ये पण जर असायची जी सोन्याची असायची. म्हणजे तुम्हाला सांगते की सोन्याच्या दागिन्यांवर जरीकामात वापर जेव्हा सुरू झाला त्यावेळेस पेशवाईमध्ये पैठणीला भरपूर भरभराट आली होती. तुम्ही बघा की त्यांच्या अंगावरती सतत पैठणी, आणि तेव्हा सोनं एवढं महाग नसल्यामुळे सर्रास ते साड्यांमध्ये वापरलं जायचं आणि त्याच्या पैठणीची रेट सुद्धा आत्तासारखे नव्हते. म्हणजे मला आठवते की माझ्या एका क्लायंटकडे त्यांनी दिवाळीच्या वेळेसच्या लकी ड्रॉमध्ये पहिलं बक्षीस 1 लाखाची पैठणी ठेवली होती ज्याच्यामध्ये सोन्याच्या जरीचा वापर होता. हो, मला सुद्धा अगदी चांगलं आठवतं की माझ्या आजीच्या लग्नाचा जो शालू होता ना, तर त्याचा जो काठ होता तर तो काठसुद्धा सोन्याच्या जरीचा होता. हो, म्हणजे अजूनही काही जुन्या बाजारांमध्ये गेलो तर काही ठिकाणी ती साडीमधली जी जर आहे सोन्याची ती विकत घेणारी दुकानं अजूनही तुम्हाला दिसतील. पूर्वीच्या काळी जेव्हा पेशवाईमध्ये ह्या स्त्रिया पैठणी वापरायला लागल्या त्याच्यामुळे मग ते त्यांच्या अंगावरचा तो वापर बघून, म्हणजे त्यावेळेसच्या बाजारपेठांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि महागाचा माल म्हणजे पैठणीचा होता. आणि मग तेव्हा वापरायला सुरुवात झाल्यापासून मग युरोपमधल्या लोकांना, रोममधल्या लोकांना सुद्धा आपल्या सोन्याची भुरळ पडली, त्या पैठणीची भुरळ पडली आणि मग त्यांनी सुद्धा आपल्या पैठणी घ्यायला सुरुवात केली.
फक्त आपल्याकडे ती पैठणी साडी म्हणून वापरली जायची आणि त्यांच्याकडे मग ते त्याचे गाऊन म्हणा किंवा त्यांचे आधुनिक जे पोशाख होते त्याप्रमाणे त्याचा वापर त्यांनी सुरू केला. अशा पद्धतीने सोन्याचा वापर हा मेडिकल क्षेत्रात होतो, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात होतो आणि कपड्यांमध्ये सुद्धा. वा, किती छान. म्हणजे सोन्याचा फक्त परिधान करणं किंवा सोनं फक्त अंगावर वापरणं इतकाच त्याचा वापर नाही आहे, तर इतर अनेक ठिकाणी जे तुम्ही आत्ता सांगितलं अशा बऱ्याच ठिकाणी या सोन्याचा वापर केला जातो. आणि स्मिता मॅडम, सोन्याचा वापर तर इतक्या मोठ्या प्रमाणात होत चालला आहे आणि या वापराबरोबरच त्याचा विकाससुद्धा होत चालला आहे, तर त्याबद्दल थोडं आपल्या श्रोत्यांना सांगाल का? विद्या मॅडम, हा प्रश्न इतका चांगला आहे. तर सोन्याचा हव्यास तर प्रत्येकाला आहेच आहे. उपयोग कळायला लागले तसं अजून जास्ती तो वाढला. मी ना ह्या तुमच्या प्रश्नाला जुन्या एका गोष्टीशी मी निगडीत करते. तुम्हाला आठवते मिडास राजाची एक गोष्ट होती की मिडास राजाकडे त्यांनी खूप देवाची भक्ती वगैरे केली आणि देवानी त्याला वर देण्यासाठी आले. तर त्यांनी देवाकडे वर जो मागितला तर त्यांनी असं सांगितलं की मी ज्याही वस्तूला हात लावेल ती वस्तू सोन्याची व्हायला पाहिजे. आणि देवानी तथास्तु म्हटलं. तथास्तु म्हटल्यानंतर मग असं व्हायला लागलं की तो ज्या वस्तूला हात लावायचा तो सोन्याचं व्हायला लागलं आणि तसतसा त्याला त्याचा आनंद होऊ लागला. दिवस गेले आणि एके दिवशी काय झालं की त्याची लहान मुलगी त्याच्याकडे काहीतरी सांगायला म्हणून धावत धावत त्याच्या अंगावर आली आणि त्याने तिला पकडलं आणि ती सोन्याची झाली. आणि मग तो खूप पश्चाताप व्हायला लागला त्याला की मग तो देवाकडे गेला की मला माझा हा वर परत घ्या. पण देव म्हणाले की मी एकदा दिलेला वर परत घेत नसतो. आणि तिथे पश्चाताप म्हणजे तुम्ही जे सांगितले की आधुनिक ह्याच्यामध्ये जे प्रवास किंवा विकास जो आहे तो जसा जसा उपयोग म्हणून झाला तसा हव्यास म्हणून सुद्धा काही लोकांना त्याचा दुरुपयोग पण झालेला आहे. तर आता विकास म्हणल्यानंतर सोन्याकडे बघण्याचे दृष्टिकोन जे आहेत ते अजून गुंतवणूक म्हणून पण बघितले गेलेले आहेत. त्याच्यानंतर दागिन्यांचा वापर जसं आहे तसं आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्युरिटी पण त्याच्यामध्ये आपली ठरली गेलेली आहे. आता भारतामध्ये सुरुवातीला जेव्हा राजेशाही अस्तित्वात होती तेव्हा तुम्हाला आठवते किंवा आपण मूव्हीजमध्ये पण बघितले की राजे असे खुश होऊन सोन्याचा दागिना वगैरे ते देतात किंवा सुवर्णमुद्रा तर त्यावेळेस चलनच होतं पहिलं. पण खुश झाले एखाद्याच्या कामगिरीवरती की ते मावळ्याला ते सोन्यात हातातलं कडं गळ्यातला कंठा असं सोन्याचं ते काढून द्यायचे. तेव्हापासून ते असायचे किंवा मग सोन्यामध्ये हिरे वापरले जायचे. ज्या हिऱ्याचा उपयोग तुम्ही ते स्वतःची शान दाखवण्याकरता करायचे तसेच त्याचा ते जीव वाचवण्याकरता म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर हिऱ्याचा उपयोग त्यावेळेस असा व्हायचा की त्याला अंगठीमध्ये मढवलेलं असायचं आणि जर समजा शत्रूचा हल्ला झाला आणि हरले तर शत्रूच्या स्वाधीन होण्यापेक्षा जीव देणं बेहत्तर म्हणून ते हिरे गिळले जायचे. एवढा त्या सोन्याच्या आणि हिऱ्याच्या ह्याच्यानी उपयोग दुरुपयोग होत गेला. कालांतराने हे सगळं वाढत गेलं आणि त्याच्यानंतर त्याच्या दागिन्यांचा जेव्हा वापर व्हायला लागला अगदी आत्तामध्ये तर तुम्हाला सांगते जसं आपल्याकडे कोरोना येऊन गेला त्यावेळेस तर लोकांना सोन्याबद्दलचा जास्ती अवेअरनेस झाला की सोन्यामध्ये लोकांचा आपण वापर जो आहे तो गुंतवणूक सुद्धा करू शकतो. ऐनवेळेस आपल्याला येणाऱ्या अडीअडचणीला सुद्धा आपल्याला सोनं हे मदतीला येतं. असं जसं माणसाला स्वतःला सजवण्यासाठी तो जन्माला आला अंगावर दागिने घालणे तितकंच प्राचीन अगदी फुलांच्या माळांपासून सुरुवात झालेली ही जे हव्यास आहे या आवडीत बदल आणि स्थित्यंतर होत गेली. जगाचा नियमच आहे की तुमची सृष्टीचा तो नियमच आहे बदल हा आणि त्याच्यामध्ये मग हिरे माणिक वगैरे हे सगळेजण वापरले गेले आणि मग हळूहळू हे सगळं दैनंदिन आयुष्याचा भागच झालाय. आता तुम्ही बघा की एखादी गरीबातली गरीब स्त्री जरी असेल तरी तिच्याकडे एक छोटाशा मण्याचं मंगळसूत्र पण असतं पण असतोच सोन्याचा दागिना. इतकं सोन्याचं महत्त्व सगळ्यांच्याकडे वाढलेलं आहे. जगभरातल्या अलंकाराच्या ठेवणीवरती युरोपियन प्रभाव असल्याचं पण मानलं जातं. म्हणजे भारतातल्या दागिन्यांना स्वतःचा इतिहास परंपरा तर आहेच आहे पण जगभरातील अलंकार हा विषय अभ्यासाचा म्हटलं तर त्यात आशियाई त्यातही भारतीय दागिन्यांचं विशेष स्थान त्यांना द्यावं लागतं. भारतात मुळातच अलंकार हा विषय अभ्यासण्यासारखा आहे. स्मिता मॅडम, खरंच खूप सुंदर तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला माहिती देताय. आमच्या ज्ञानात खरं तर भर पडतीये पण या सगळ्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या या गोष्टी हळूहळू बदलत पुढे येत आहेत. तर आधीची परिस्थिती सोन्याबद्दलची काय होती आणि आत्ता सध्या परिस्थिती या सोन्याबाबतीत काय आहे तर ते थोडं आम्हाला सांगाल का?
आता तुम्हाला सांगते की पूर्वीच्या काळी जसे राजे महाराजांच्याकडे दागिने हे त्यांच्याकडे वापरले जाते, आता सुद्धा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असे झालेले की कोणत्या प्रकारचे तुम्ही दागिने घालतात याच्यावरती तुमची सामाजिक पत ठरते. काय ह्याची कारणं आपल्याला इतिहासातच सापडतात. जसं मी आत्ता म्हणाल्याप्रमाणे की राजे महाराजांचं त्यांनी आपली प्रतिष्ठा आणि मोठेपणा राखण्यासाठी हे दागिने वापरले जायचे की ती जी राजघराण्याचीच मक्तेदारी होती. हळूहळू हे सगळ्या सामान्यांपर्यंत पोहोचलं. म्हणजे राजघराण्यातील उच्चभ्रू वर्गातील लोक पायात पण सोनं घालायची. आत्ता जसं सोन्याला आध्यात्मिक महत्त्व वगैरे लोकांनी त्याला लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये ठेवलं, तसं तसं लोकांनी पायातले दागिने वापरणं मध्ये मध्ये बंद झालं होतं. पण आता लोक तेही करतात. का? कारण की सामाजिक प्रतिष्ठा पण त्याच्यावरती आहे. म्हणजे समाजाच्या मानसिकतेवर इतकं हे सोनं परिणामकारक ठरलं की आजही समाजाच्या तळागाळापर्यंत सोन्याचे दागिने लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. जसे मी आत्ता म्हटलं की गरीबातली गरीब स्त्री जरी असेल तरी एक छोटासा मणी असलेलं मंगळसूत्र ती घालते, पण ते प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झालाय. आता आपण बघू की नवरत्नाची अंगठी ही पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या हातात दिसायची, पण आता त्याला जसं ते कुंडली किंवा आध्यात्मिक महत्त्व अशा गोष्टींचं आल्यापासून ती आता बऱ्याच लोकांच्या हातामध्ये दिसते. माणिक, पाचू हे जे दागिने खडे आहेत हे सोन्यात मढवणं हे पूर्वीच्या काळी होतं. आता कुंदन, पाचू, हिरे हे सगळ्यांच्याकडे आलेले आहेत. त्याला वेगवेगळ्या राज्याप्रमाणे वेगवेगळे त्यांनी नावं पण दिले गेलेले आहेत. सो आता स्टेटस सिम्बॉल म्हणून सोनं सगळीकडे वाखाणलेलं गेलं जातं. आणि सध्या या सोन्याचा वापर मला वाटते गुंतवणूक म्हणून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये असो किंवा सोन्याची बिस्किटं घेणं असो किंवा एखाद्या सोन्याच्या दुकानामध्ये किंवा एखाद्या सराफाकडे आपण भिशीसुद्धा लावू शकतो. म्हणजे ठराविक एक अमाऊंट आपण महिन्याला भरून वर्षभराने जी काही अमाऊंट आपली येईल तर त्याचं सोनंसुद्धा खरेदी करू शकतो. असा सुद्धा वापर मला वाटतंय सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. हो हो, अगदी. म्हणजे आता ते गोल्ड बॉन्ड म्हणून पण निघालेलं आहे की तुम्हाला अगदीच म्हणजे जाऊन वळं घेण्याची नाही, तुम्ही ती गोल्ड बॉन्डमध्ये ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि मग त्याचे तुम्ही इमर्जन्सीच्या काळात तुम्ही ते गोल्ड बॉन्ड विकून तुम्ही तुमची अडचण भागवू शकता. किंवा ती एक गुंतवणूक, म्हणजे अडचण भागवणं हा नंतरचा भाग झाला, पण ती एक गुंतवणूक म्हणून त्याच्यामध्ये आपण नक्कीच त्याच्यामध्ये लोकांचा कल त्याच्याकरता वाढलेला आहे. आणि म्हणून मग बऱ्याच सराफ व्यावसायिकांकडे ती भिशीची संकल्पना अस्तित्वाला आलेली आहे की ज्यांना आता सोन्याचा भाव पण तेवढाच वाढलाय ना मॅडम सगळा. जसं कसं झालं की पूर्वी हे सोनं सर्रास सगळीकडे मिळायचं, आता हे मिळणंही तेवढंच दुर्मिळ झाले. सोन्याच्या खाणी सापडणंही तेवढंच दुर्मिळ झालेलं आहे. आणि मग बाकी हे शेअर मार्केट आणि ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांच्यामुळे सोन्याचा भाव वाढत चाललाय. आणि मग ते मिळणं जेवढं दुर्मिळ झालं तेवढं त्याचा भाव वाढत गेला. आणि मग एकदमच पैसे टाकून तो दागिना घेणं लोकांना परवडत नसल्यामुळे मग आता ह्या भिशीची संकल्पना अस्तित्वात आली आहे. स्मिता मॅडम, खरंच तुमच्याकडून आज आम्हा सर्वांना, आपल्या श्रोत्यांना आणि ग्राहकांना सुद्धा खूप सुंदर माहिती मिळाली या सोन्याबद्दल. श्रोते हो, आजच्या या पहिल्या भागात आपण काय जाणलं तर सोन्याचा इतिहास नेमका काय आहे, सोन्याची ओळख नेमकी कधी झाली, कशी झाली आणि सोनं वापरात कसं आलं आणि सध्या त्या सोन्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि किती ठिकाणी कुठल्या कुठल्या पद्धतीने या सोन्याचा वापर केला जातो हे आज आपण जाणून घेतलं. श्रोते हो, असे बरेच प्रश्न आहेत आणि अशी बरीच माहिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि आम्ही ती पोहोचवणार आहोत. जेणेकरून काय होईल की एक ग्राहक आणि एक व्यापारी म्हणून तुमच्यामध्ये या सोन्याच्या बाबतीत एक अवेअरनेस निर्माण होईल आणि तो खूप गरजेचा आहे. यासाठीच पुढचे भाग तुम्ही ऐकत राहा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की वेगवेगळ्या प्रदेशानुसार दागिने कसे असतात आणि त्याची खासियत काय असते. तेव्हा स्मिता मॅडम, तुम्ही आज आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला ही अमूल्य माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आरजे विद्या. एक खूप चांगली सुरुवात आपण सोन्याच्या बाबतीमध्ये इथे केली. हे सोनेरी क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. Infinity, PCT, Infinity, PCT, Infinity, PCT, Infinity. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you.